नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण। आज सकाळचा नाश्ता म्हणजेच मंगळवारचा आमचा नाश्ता आहे तो म्हणजे उकडलेलं कणीस। कोणाकोणाला आवडतं मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे। फक्त आमच्याकडे ना कणीस असं डायरेक्ट उकडत नाही, तर तसं कोणाला फारसं आवडत नाही, तर ह्याचे दाणे वगैरे काढून असं छान मीठ वगैरे घालून उकडलेलं सगळ्यांना आवडतं। त्याच्यामुळे ना इकडे मी 2 कणसे घेतलेले आहेत। आमच्याकडे कणीस आहे 15 रुपयाला एक। तुमच्याकडे किती रुपयाला आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा। इकडे मी छान असं सोलून वगैरे घेतलेलं आहे, ते देखील मला मिस्टरांनी सोलून दिलेलं आहे। आणि ह्याचे दाणे जे आहेत ते मी आता बसून ना छान काढून घेते। थोडेसे जूनच घेतलेत, कारण की जे एकदमच कवळं असले की नाही ते डायरेक्ट उकडलं तर चांगलं लागतं खायला। कवळं असले की दाणे असे काढायला येत नाहीत, तर थोडंसं जून बघून घेतलं होतं मी। आणि मी भाजीला जेव्हा जेव्हा जाईल की नाही तेव्हा आवर्जून कणीस हे आणतेच, कारण की सगळ्यांनाच आमच्या घरी आवडतं कणीस। फक्त मला त्रास होतो तो म्हणजे हे सगळं असं काढून वगैरे त्यांना असं डायरेक्ट प्लेटीत वगैरे घालून द्यावं लागतं, कणीस दिलेलं आवडत नाही। तर इकडे मी 2 कणसाचे व्यवस्थित दाणे वगैरे काढून घेते। आणि खरंच मैत्रिणींनो, सीझन जेव्हा कणसाचा आमच्या काळामध्ये म्हणजे लग्नाच्या अगोदर माझ्या ना जी शेतातली कणसं यायची ना त्याला जशी चव होती, म्हणजे त्याला जवारी म्हणतात ना, जवारी म्हणतात किंवा काय दुसरं नाव असेल, तर त्या कणसाला चव होती ना, तर ती चव ना आता ह्या स्वीट कॉर्नला अजिबात नाहीये। खरं सांगते बघा, तुम्हाला पण आठवत असेल तुमच्या लहानपणी तुम्ही खाल्लेले असाल ती कणसं उकडायला पण खूप वेळ लागतो। आता हे तर 5 मिनिटात होऊन जातं, पण ती कणसं उकडायला छान लागत होती, खायला एकदम छान लागत होती। वास उकडता वेळेस केवढा घमघमाट सुटायचा घरभर, की समजायचं की कणीस आज उकडलेला आहे। तर तसं आता काही नाहीये, झटपट जे काही आहे ते झटपटच चालू आहे। तर असं पुन्हा एकदा जुनी आठवण एक ताजी झाली म्हणायला काही हरकत नाही। तुम्ही पण मला कमेंट करून सांगा की तुमच्या लहानपणी तुम्ही हे कणीस खाल्लेलं होतं की जे शेतात आपलं नॉर्मली जे वर्षातून एकदाच येतं, माहिती आहे का, ते जून असतं बघा ते कणीस। तर मला कमेंट करून नक्की सांगायचं आहे। इकडे माझे दोन्ही पण कणीस मी सोलून घेतलेत, एवढे त्याचे सगळे दाणे झालेले आहेत। आता पुढची प्रोसेस आपल्याला करायची आहे ती म्हणजे उकडायला ठेवायचं आहे। आणि शक्यतो आता ना मी थोडे दिवस तरी मातीच्या भांड्यामध्ये सगळं काही आहे ते करायचं माझं चाललेलं आहे, म्हणजे तुम्ही परवाच्या जेवणापासून बघितलंच असाल। तर इकडे ना पहिला गॅस पेटवून घेते आणि मग आपल्याला ठेवायचं हे मातीचं भांडं। इथे ना थोडंसं मी भक्तीला पण कामाला लावलं, कारण की मी आज ना काल तुम्हाला बोलले होते की माझी कंबर लचकली, तर तसंच थोडंसं आज त्रास होतोय खूपच जास्त। तर भक्तीला म्हटलं थोडीशी मला मदत कर। कणीस घातलेलं आहे थोडंसं, म्हणजे जेवढं आपल्याला गरज असेल ना तेवढं पाणी घालायचं। मी इकडे 1च तांब्या पाणी घालणार आहे, कारण की ह्या कणसाला जास्त वेळ लागत नाही उकडायला, जास्त पाण्याची पण आवश्यकता नसते, त्याच्यामुळे मी 1च तांब्या घातलाय। आणि आता इथे आपल्याला थोडंसं मीठ आणि हळद मी आता कणीस उकडता वेळीच घालणार आहे बरं का। तुम्ही केव्हा घालता, कणीस उकडल्यावरती घालता किंवा नंतर वरून घेता ते देखील सांगा। मी इकडे 1 चमचा आणि थोडंसं असं मीठ घातलंय आणि थोडीशी हळद। ह्याला एक वेळ छान असं मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून एक 10 मिनिटं, 10 मिनिटाची आवश्यकता नसते तरी पण 10 मिनिटं आपण ना उकडायला छान असं देऊया। एकदम जास्त मोठा गॅस पण करत नाही, मीडियम गॅसवरती छान असं उकडून घेऊ देत आणि मग तुम्हाला दाखवते ह्याची टेस्ट ना। मला आज सकाळी नाश्त्याला मिस्टरांना बोलले की ठीक आहे यार, आज काय नाश्ता वगैरे दुसरा नाहीये आणि कणीस उकडलेलं खा गरम गरम आणि जा। हे ना गार झालं तेव्हा पण खात नाहीत, गरम गरम असतावेळीच द्यावं लागतं, अशी फरमाईश आमच्या घरी। तर इकडे ना कणीस असं उकडलेलं आहे आणि आता ना फायनली आपण ना एका प्लेटमध्ये काढून सगळ्यांना मी सर्व करते, म्हणजे एक टेन्शन रिकामे होऊ देत, म्हणजे पुन्हा स्वयंपाक करायला। बरं सकाळचे 9 वाजलेत आणि थोडंसं ना आमच्याकडे आज नाश्त्याला काय करणार हे चालू होतं, तर म्हटलं थांबा हेच तुम्हाला देते। तर पहिल्यांदा ना मी इकडे एकाच प्लेटीत दोघांना काढून देणार आहे, मिस्टरांना आणि गौरांगला। दोघंजण एका प्लेटीतच खातील, कारण की तो अभ्यास करतोय, सकाळी सकाळी पुस्तक घेऊन बसलेला आहे आणि मिस्टर पण त्याच्या बाजूलाच बसलेत, मग एका प्लेटमध्ये होऊन जाईल दोघांचं, वेगळं वेगळं कशाला ना। तर चला, हा आहे आमचा आजचा नाश्ता। तुम्ही काय बनवलाय नाश्त्याला आज मंगळवार स्पेशल, तर ते देखील मला कमेंट करून सांगा। आणि हो, खास टिप, जेव्हा ना आपण मातीच्या भांड्यामध्ये जेवण बनवतो ना, गॅस बंद जरी केला, इकडे पहा माझा गॅस बंद आहे तरी देखील पाणी उकळतं। म्हणजे तुम्ही ना कोणतेही पदार्थ जर मातीच्या भांड्यात करत असाल ना तर थोडंसं अर्धकच्चं ठेवलात तरी चालेल, कारण की लवकर मातीचं भांडं गार होत नाही। परवा दिवशी माझी अशीच झाली, कढी सगळी ना
उतू गेली, बाहेर आली. गॅस बंद करून देखील मातीचं भांडं गार व्हायला ना उशीर लागतो, त्याच्यामुळे ते असं होतं. तर थोडीशी ती काळजी घेतलेली बरी असते प्रत्येकाने. जे जे मातीच्या भांड्यात कोण जेवण बनवत असतील ना त्यांना खास करून टीप होती ही. तर भक्तीला इकडे दिले, पप्पाने गौरांगला दे.